नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत इंदर कॉलनी नंबर 6 येथे झालेल्या आवास मूल्यांकन घोटाळ्याच्या प्रकरणाने नवीन वळण घेतले। भाजप रामटेक विधानसभा प्रमुख सुरेंद्र बुधे यांनी आरोप केला आहे की या घोटाळ्यात पीडब्ल्यूडी, डब्ल्यूसीएल आणि एका प्रभावशाली ट्रेड युनियनच्या नेत्यांचा सहभाग आहे। दरम्यान डब्ल्यूसीएल कडून पीडब्ल्यूडीवर लेखी आरोप करण्यात आले असून प्रत्युत्तरात पीडब्ल्यूडीने डब्ल्यूसीएल व्यवस्थापनाने गठीत केलेल्या 12 सदस्यीय समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या संपूर्ण प्रकरणात डब्ल्यूसीएल, पीडब्ल्यूडी आणि ट्रेड युनियन हे तिन्ही जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय। इंदर आवासीय घोटाला 6 नंबर का जो मुद्दा इस समय काफ़ी गरमाया हुआ है, इसमें अभी कई लोगों ने ये बताना चाहा है और कई रसूखदार भाई की डब्ल्यूसीएल का इससे कोई संबंध नहीं है, बिल्कुल पाक साफ है। आप लोग को ये बताना चाहेंगे कि डब्ल्यूसीएल पूरी तरह से संलिप्त है और वही है जिसने पूरा रचा के रखा है। अभी हमारे हाथ में कई प्रकार के लेटर भी आए हैं और जिससे साबित होता है कि जो 12 लोगों को लेकर के समिति बनाई गई थी, कमेटी, उस कमेटी के ही कुछ एक व्यक्ति का नाम मैं बताता हूँ आपको, प्रदीप काले एंड गैंग जो भी है, ये महाशय ऐसी जगह हस्ताक्षर किए हैं जो पूरे इस कांड का केंद्र बना हुआ है, मकान ही गायब है। उसको लेके जो इन्होंने हस्ताक्षर किया हुआ है वो आज तक ना मकान मिला ना वो मिला, मुआवजा महाशय उठा चुके हैं। अब फिर भी कहते हैं कि डब्ल्यूसीएल का इसमें कोई, जितना इसको कुरतते जाएंगे उतना डब्ल्यूसीएल उपक्षेत्राअंतर्गत येणारी 6 नंबर वस्ती इथे चालू असलेलं धांदली प्रकरण, यामध्ये तत्कालीन जीएम यांनी 20/8/2025 मध्ये हे पत्र काढलेलं होतं। त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं होतं की पीडब्ल्यूडीमुळं, त्यांच्या कार्यशैलीमुळं आमची छवी ही धूमिल झालेली आहे। त्यानंतर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी 29/4/2026 एक ऑफिशियल लेटर त्यांनी काढलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तत्कालीन कमिटी 12 लोकांची, या कमिटीने निर्देशित केलेले घरं किंवा त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आम्ही तो सर्व केलेला होता आणि त्याचप्रमाणे हे संपूर्ण काम झालेलं होतं। यावरून स्पष्ट दिसत आहे की पीडब्ल्यूडी, डब्ल्यूसीएल आणि इथे असलेली प्रभावशाली युनियन आणि त्यांचे काही नेते यांच्या संगनमताने ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत। हे क्लिअर दिसून आलेले आहेत। हे मी बोलत नाही आहे, तर हे लेटर, हे दोन्ही विभागाचे लेटर बोलत आहे। यांनी आपली चौकशी करून सनी पाहून घ्यावं की काय चालू आहे काय नाही। यामध्ये सरळ गरीब लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं गेलेलं आहे। मी आत्ताची जी समिती गठीत झालेली आहे त्यांचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन करतो आपल्यामार्फत की यामध्ये आलेले सर्व अधिकारी आणि डब्ल्यूसीएल सब एरियामध्ये कार्यरत असलेले 2 अधिकारी, एक किशोर लंगडे आणि अभिषेक सिंग, यांनी तो डाटा त्या लोकांना पुरविलेला आहे। डाटा लीक करण्यामध्ये ह्या दोघांची भूमिका ही स्पष्ट दिसत आहे। यावर मोठ्या प्रमाणात आरोप लागत आहेच आहे।